सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई, यापुढे जर या दोघींपैकी कोणीही चूक केली किंवा दोघींनीही चूक केली तर त्या इथे येऊन राहतील किंवा आपापल्या माहेरी निघून जातील. मला मान्य आहे. नाही, नुसतं मान्य आहे असं म्हणून चालणार नाही. सगळ्यांसमोर शपथ घेऊन सांगावं लागेल. मी विघ्नेशची शपथ घेऊन सांगते की नाही नाही, तू माझी शपथ घेतलेली मला चालणार नाही. अहो मी तुमची शपथ घेते ना की नाही, आमची शपथ घेऊन चालणार नाही. मग आम्ही कुणाची शपथ घ्यायची तुम्ही सांगा. मी माझ्या आईची शपथ घेते. हा मी मीराची शपथ घेते. नाही, तुम्ही आता एकमेकींची शपथ घ्यायची. ह्यापुढे माझ्या हातून अशी चूक घडणार नाही. चुकून जर चूक झाली तर तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार असेल. मी सुद्धा. हो झालं ना, आता जाऊया का घरी? नाही, मी काय म्हणतो दादा, आता आपण इथे आलोय तर अजून एक दिवस थांबून जाऊया ना. तसंही उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. हो. मीरा, नक्की काय आहे उद्या? उद्या ते उद्या एक मिनिट मी आले. एकच मिनिट. विचारायचं नाही काय? बलून्स. हो ठरलंय आपलं. आता एकाच गोष्टीवर किती चर्चा करताय रे? सरप्राईज आहे ना पण. अरे हो. अरे तू कसं शिरा का ताणतोस? काय ग मीरा, काही हवंय का तुला? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तुम्ही तिघं काय करता इथे? ते तुझी जेवणाची तयारी झाली? हा, म्हणजे काहीतरी ठरवलं असेल ना, तू काय केलंयस आज जेवायला? विषय बदलू नका. तुम्ही लपवताय ना माझ्यापासून काहीतरी. अगं तुला वाटते तसं काहीच नाहीये. आणि तुझ्यापासून लपवण्यासारखं काही आहे का? आहे का रे? नाही. मग हे काय? मीरा, एक मिनिट. मीरा तू ते इकडे आण. इकडे आण ना. तुम्ही सुद्धा आबांच्या वाढदिवसाची तयारी करताय? तुम्ही सुद्धा म्हणजे म्हणजे तू तू काही वेगळा प्लॅन केला होतास का? अर्थात. अरे म्हणून तर मी वाट बघते कधी एकदा घरी जातोय. घ्या. अगं मीरा, आबांचा वाढदिवस सेलिब्रेट करायला ना घरी जाण्याची अजिबात गरज नाहीये. का? आपण ना त्यांना इकडे नव्हतं सांगायचं का? काय मीरा, खरं तर सरप्राईज होतं, पण आम्ही कामानिमित्त आबांना इकडे बोलून घेतलंय आणि मग सगळ्यांनी मिळून त्यांचा वाढदिवस इथे साजरा करायचा असं आम्ही ठरवलं. वा, हे तुमचं आधीच ठरलं होतं म्हणून आपण या वाड्यात आलोय का? नाही मीरा, आपलं इथे येणं आणि आबांचा वाढदिवस याचा काहीही संबंध नाही. मला खरंच अभिलाषाचा राग आला होता आणि म्हणून आपण इथे आलो आहोत. मीरा, आम्ही त्यांच्यासारखे आयुष्यात नाटकं करू शकत नाही ग. त्या सत्याकडे जे काही वागली ना
ते बघितल्यानंतर मला फक्त तो 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 डिवोर्स पेपर आहे ना, तो शोधून काढावासा वाटतो आणि त्याच्यावर साईन करून सरळ वेगळं व्हावं असं वाटतंय. नाही पण मलाही खरंच कधी कधी असंच वाटतं. पण अभिलाषाचा नाही, आई आणि आबांचा विचार मनात येतो आणि म्हणून त्या दोघी अजूनही आपल्यासोबत आहेत. आपण आबांच्या वाढदिवसाबद्दल बोलत होतो ना. मी आईंना फोन केला होता, त्या इथे येतात असं काहीच बोलले नाहीत मला. करेक्ट. कशा बोलतील? कारण आहे बघ, आबांसाठी हे सरप्राईज होतं, तसंच आम्ही तुझ्यासाठी सुद्धा हे सरप्राईज ठेवलं होतं. म्हणून आई तुझ्याशी काही बोलल्या नाहीत आणि आम्ही बोललो नाही. अगं माझी एकट्याची चूक आहे, यांनी सांगितलं नाही ना. भांडण करणं कमी करा. आबा उद्या पहाटे तिथून निघणार आहेत. ते यायच्या आधी आपल्याला सगळी तयारी करायची, कळलं ना? चला कामाला लागा. चला चला. ही सगळी तयारी होईलच, पण मी कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनींना पण सांगून येते, ते आपल्याला मदत करतील ना. आलेच. मीरा, त्यांना सांगायचं काम आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमात सामील व्हायचं की नाही त्यांचं ते ठरवते. आई, अगं मला आता खूप भीती वाटू लागली. अगं नाही, त्या कॅशचा स्वभाव मला खूप चांगला माहिती आहे ना. अगं असं काय करतेस? मी तिची शपथ घेतली नाही का, आणि तिने माझी शपथ घेतली. हा मग काय? अगं हे बघ, तिला माहितीये की मी तिची शपथ घेतली आहे ना, मग ती तर शपथ मोडायला मागे पुढेही पाहणार नाही. मग माझ्या शपथेचं काय? नाही अगं, तिने माझी शपथ घेतली. आई, तू कशाला आता मला शपथ घालतीयस? मी कॅशच्या शपथेबद्दल बोलते ना. तिने माझी शपथ घेतली आणि मी तिची शपथ घेतली, कळतंय का तुला? तू मला फक्त एवढं सांग की या शपथेपासून मी कसं सुटायचं. आई का अरे तुमको बताया ना नहीं चाहिए मला क्रेडिट कार्ड रखो तुम. नाही कार्ड, क्रेडिट कार्ड. काय हे? अहो मी काय आहे त्यात? माझ्यासाठी आहे का? वाचू का? नाही, मी नको असू दे, तुला नाही हो जात. द्या ना. उद्या सकाळी बरीच पाहुणे मंडळी जेवायला येणार आहेत आपल्याकडे. बर तर त्यांच्या स्वयंपाकाची तयारी पहाटेपासून करावी लागेल. बर. हे जमेल ना? हो हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा. स्वयंपाक आणि मी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट. नक्की ना? हो. बर. आणि हा सगळा स्वयंपाक जो आहे ना, तो गॅसवर करायचा नाही, बर चुलीवर करायचा. बर. हं? काय? चुलीवर सगळा स्वयंपाक. देवा परमेश्वरा, चुलीवर सगळा स्वयंपाक. कॅश, आता तुझी शपथ चुकणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आई, तुम्ही कितीही माझ्यापासून लपवायचा प्रयत्न केला तरी मला कळलं की नाही. कसं कळलं ते महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की जशी एकही गोष्ट मी तुमच्यापासून लपवू शकत नाही, तसंच तुमची एकही गोष्ट माझ्यापासून लपत नाही. हो की नाही? आई, आबांना सरप्राईज देण्याच्या प्लॅन मध्ये मी सुद्धा सामील आहे बरं का. आई, आबांना काही संशय तर नाही आला ना? आई, पहाटेच निघा आणि सांभाळून या, वाट बघतीये. मीरा ऐक ना. हो, ठेवू फोन. ओके, अच्छा. आईंशी बोलत होते. आबांना अजून कल्पनाच नाहीये की आपण त्यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट करणार आहोत. व्हेरी गुड. तेव्हा ते इथे येतील आणि त्यांना सरप्राईज मिळेल ना, तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असेल. ते सगळं ठीक आहे मीरा, पण आपण प्लॅन केल्याप्रमाणे सगळं घडतंय ना. नाहीतर एकमेकांची तोंड पाण्याची वेळ यायची आपल्यावर. असं काहीही होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे तयारीसाठी फक्त आजची रात्र आहे. जे काही करायचं ते आजच्या रात्री. हो. आता मी काय सांगतो ते ऐका. हे बघ, खर ते वहिनी,
मला जरा एक सांगा की घेतलेली शपथ जर मोडली तर काय होतं? काय अहो, घेतलेली शपथ जर मोडली तर काय होतं? काय होतं म्हणजे ज्याची आपण शपथ घेतो ना त्याचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं का ग? हो. अरे देवा, आता मला तुमची घेतलेली शपथ मोडावी लागणार आहे. काय काही काय बडबडतेस? कॅश नको नको. हे बघ, शपथ घेतल्यावर अशी मोडल्यावर नाही देव देव रागवेला नाही. वहिनी, गप्प बसावं जरा. तुम्हाला सांगितलं होतं ना मी की आपले नवरे नाटकी आहेत म्हणून. आपल्या बाबतीत ते जे काही वागतायत ना ते खोटं नाटक नाटक. काय त्यांना राग आलाय म्हणून ते आपल्याला इथे नाही घेऊन आले आहेत. मग तर आबांचा वाढदिवस आहे ना म्हणून ते आपल्याला इथे घेऊन आले आहेत. काय? अरे देवा परमेश्वरा, आबांचा वाढदिवस आहे म्हणून ते इथे आपल्याला घेऊन आले? अहो हो, मी काय खोटं बोलते का? बहिणी, त्यांनी आपल्याला फसवलं, घाबरवलं, धमकवलं म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना? मलाही वाईट वाटतंय, पण मी गप्प बसणार नाहीये. आबांना सरप्राईज देणार आहेत ते. द्या, सरप्राईज द्या. पण तुम्ही आबांना सरप्राईज देण्याच्या आधी मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवणार आहे. म्हणून मी तुम्हाला विचारत होते की घेतलेली शपथ जर मोडली तर काय होतं? कॅश मला खरंच वाईट वाटतंय ग. कॅश, मी आबांचा वाढदिवस कसा विसरले? नाही म्हणजे लग्नानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा मी आबांचा वाढदिवस विसरले. अभिलाषा, तू पण ना वाढदिवसाचा विचार करण्याऐवजी मी इथे कट कारस्थाना करत बसले. मला खूप लागलाय. कॅश, मी निदान आबांचा वाढदिवस तरी विसरायला नको हवा होता ना. अरे देवा परमेश्वरा, मी पण ना अगं वाढदिवसाच्या वेळी दरवेळेला मी जेवण बनवते म्हणून ही यादी यांनी माझ्या हातात दिली होती आणि मीच आबांचा वाढदिवस विसरले. काय झालं मला कळत. मी कसा विसरू शकते आबांचा आबा आणि आई दरवर्षी या गावात यायचे आणि इथल्या गावाला गावभोजन द्यायचे. इथल्या शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं द्यायचे. इथल्या वाचनालयाला भरघोस देणगी द्यायचे. पण आई गेली आणि ही प्रथा बंदच झाली. पण आता गायत्रीजी आपल्या घरात आई म्हणून आल्या आहेत म्हणून या सगळ्या प्रथा आपल्याला परत सुरू करायच्या. अगदी बरोबर. फक्त एक कार्यक्रम सोडून. कुठली? करमणुकीचा कार्यक्रम. का अरे दादा, पण आपण हा कार्यक्रम मागच्या वर्षीपर्यंत करायचो. या वर्षी नाही केला तर लोक विचारतील ना आपल्याला. कसं आहे ना ऋषी, अरे गावात खूप दुष्काळ आहे रे. लोकांना इथे प्यायला पाणी मिळत नाही आणि असा करमणुकीचा कार्यक्रम करण्यापेक्षा मला काय वाटतं की त्या कार्यक्रमावर आपण जितके पैसे खर्च करणार आहोत त्याच्यात अजून थोडे पैसे टाकून जर टँकर मागवले पाण्याचे तर या गावातल्या लोकांची 4 दिवसांची सोय होईल. तुला काय वाटतं? गुड आयडिया. थांब, मी लगेच लिहितो. हो, खरंच खूप चांगली आयडिया आहे. ती आपण बजेट जास्त वाढवणार. अहो अभिलाषा, पाय सोडा आधी. नाही, मला माफ करा तुम्ही. तुझी माफी मागण्याची नाटकं बंद कर ग अभिलाषा. हे बघा, याआधी मी खरंच खोटी माफी मागितली होती. मी मान्य करते, पण आता मी मनापासून माफी मागते. हो, एवढ्या वर्षात पहिल्यांदा मी आबांचा वाढदिवस विसरले. खूप मोठी चूक झाली माझ्या हातून आणि मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय खरंच. पण मला एक संधी द्या. तुम्ही मला आबांच्या वाढदिवसाच्या तयारीत सामील करून घ्या. बघा, मला खरंच माफ करा. तुमच्या हातून घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटतंय ह्यातच सगळं आलं. मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन. जेव्हा आपण एखादी वाईट गोष्ट करत असतो त्याच वेळेला एक चांगली गोष्ट करायला मुकत असतो. आम्ही सगळ्यांनी तुम्हाला माफ केलंय असं समजा. आणि आबांसाठी आम्ही काय काय तयारी करतोय ते तुम्हाला सांगते. मीरा, आपल्या कार्यक्रमात तिला सामील करून घेण्याच्या आधी नक्की खात्री करून घे तिला खरंच पश्चाताप झालाय. नाहीतर कदाचित हा तिच्या प्लॅनचा एक नवीन भाग असू शकतो.
दादा, अहो बायको आहे मी तुमची, खूप चांगलं ओळखते मी तुम्हाला. आत्ता जरी तुम्ही असं म्हणत असलात ना तरी तुम्ही मला आधीच माफ केलंय, माहितीये मला. अहो ही यादी, जेवणाची यादी, एवढ्या मोठ्या जबाबदारीचं काम तुम्ही मला दिलं असतं का? तुम्ही काळजी करू नका, ही जबाबदारी मी अगदी छान पार पाडेल. अहो अहो मीरा, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हं? काय झालं? तुम्ही जरी काही नाही बोललात तरी मला सगळं कळतंय. आबांच्या वाढदिवसाबद्दल कळलं आणि अभिलाषा वहिनी बदलल्या. जेव्हा ही गोष्ट कॅश वहिनींच्या लक्षात येईल तेव्हा त्यांच्यातही बदल होईल. खरंच होईल. उद्याच्या सरप्राईजची सगळी तयारी झाली. चल लवकर झोप, तुला उद्या धावपळ करायची. काय रे, तू का असं शांत आहेस? मीरा, मला खूप काळजी वाटतेय ग. अरे कशाला काळजी करतोस? तुला सांगितलं ना आता सगळी तयारी झालेली आहे. आबा जेव्हा मीरा, तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. काय झालंय? मीरा, आत्याच्या घरी जे काही झालं त्याच्यामुळे विघ्नेश दादा आणि प्रथमेश दादांना खूप त्रास झालाय. ते दोघं अजूनही त्याच्यातून बाहेर नाही आलेत. उद्या आई आणि आबा आले आणि हा विषय निघाला ना तर त्यांना लाज वाटेल खूप. अरे असं काही होणार नाहीये. अगं, तू कसं काय खात्रीपूर्वक सांगू शकतेस? आबा आणि आईंना हे सगळं कळलंय आता. हे बघ, आबा आणि आई हा विषय काढणार नाहीत, कारण विघ्नेश भाऊजी आणि प्रथमेश दादाला त्रास होऊ नये याची सर्वात जास्त काळजी ते दोघं घेतील. आणि राहिला प्रश्न मी हे सगळं त्यांना का सांगितलं याचा. आपल्या मुलांचे गुणदोष आई बाबांना माहितीच असतात. ते कुठे कधी काय कसे वागतील याचा अंदाज असतो त्यांना. मग मी त्यांना हे सगळं सांगितलं तर काय बिघडलं, काय नुकसान होणार आहे? कळलं का तुला? गेलं का टेन्शन? नको एवढा विचार करू, चल झोप, उद्या आबा येणार आहेत ना. चल. आबांच्या वाढदिवसाचं कळल्यावर अभिलाषा वहिनी तर अगदी इमोशनलच झाल्या. खरं तर मी सुद्धा आबांचा वाढदिवस कसं विसरले तेच कळत नाहीये. दरवर्षी न चुकता सगळं डेकोरेशन मी करायचे, पण यावेळी मी कशी काय विसरून गेले? मलाही जर तसं काही करायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. पण त्यासाठी अभिलाषा वहिनीसारखं मला निर्लज्ज व्हावं लागेल. आणि निर्लज्ज व्हायचं म्हणजे कसला विचार करतेस कॅश? अभिलाषा वहिनीला जसं रिअलाइज झालंय तसं तुला पण रिअलाइज झालंय ना? हो म्हणजे नाही म्हणजे हो, रिअलाइज झाले, पण तुझ्या स्वभावातला अहंकार ते मान्य करायला तयार नाही. जाऊ दे. विघ्नेश, तू मला अहंकारी म्हणालास? हो, काही चुकीचं बोललो नाहीये. तू चुकीचं कधीच बोलत नाही. तुझ्या घरातले पण कधी चुकीचं बोलत नाही. चुकीचं बोलते ते मी, म्हणून प्रत्येक वेळेस सगळे मलाच दोष देतात. आवाज चढवून इथे बोलू नकोस, कळलं? आवाज चढवणार विनाकारण जर कोण मला दुखवत असेल ना तर ते मी सहन करणार नाही. विनाकारण कॅश, रत्नपारख्यांच्या घरात कोणीही आवाज चढवून बोलत नाही. जर तुला तसंच करायचं असेल ना तर कॅश तू इथून जाऊ शकतेस. तू मला निघून जायला सांगतोस? मला? हो, मी तुला इथून निघून जायला सांगतोय स्पष्टपणे, कारण तुला तुझा अहंकार महत्वाचा आहे आणि मला आबांचा वाढदिवस.
आणि त्या दिवशी मला कुठलाही तमाशा नकोय. सो इट्स युअर कॉल. अहमदाबादला जायचं असेल यू कॅन गो. इथे राहायचं असेल तर मी सांगतो तसंच राहायचं. सासूबाई